मित्रांनो नमस्कार. माझ्या सर्व यूट्यूब चॅनलच्या रसिकां श्रोत्यांना मी आज मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देईल की माझा कालचा जो व्हिडिओ होता मराठा आरक्षणाच्या बाबतचा, तो मराठा आरक्षणाबाबतचा व्हिडिओ हा राज्य सरकारला उद्देशून केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मराठा आंदोलन जे उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे, त्या आंदोलनाला जर अपशकुन करण्याचा प्रयत्न किंबहुना ते आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न जर राज्य सरकारने करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारच्या राजकीय सत्तेचा बाजार हा उठल्याशिवाय राहणार नाहीत, असे आशयाचा तो व्हिडिओ होता. आणि तो व्हिडिओ संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तो प्रसारित झाला. आणि काल दिवसभरात तब्बल 65,000 व्ह्यूज म्हणजे 65,000 नागरिकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. त्यामुळे मी अक्षरशः काल धन्य झालो. म्हणून त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मला खात्री आहे तो कालचा व्हिडिओ आज दिवसभर आणि उद्या दिवसभरामध्ये प्रसारित झाल्यानंतर साधारण 1 लाख किंबहुना 1 लाखाच्या पुढे त्याला व्ह्यूज या मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. असो, आजचा दिवसाचा नवा विषय आणि नवा आशय घेऊन मी आपणासमोर आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटनाची चर्चा ही संपूर्ण देशभरामध्ये झालेली होती. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही परवा झाली आणि ही राम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण भारतामध्ये एक रोमहर्षक वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि भारताच्या चराचरामध्ये आणि रोमारोमामध्ये हे प्रभू श्री रामचंद्र वसलेले असताना ही चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु अयोध्येतील उद्घाटनाची हा थांबल्यानंतर काल मात्र नवीन रक्षा वादाला तोंड फुटलेलं आहे. अयोध्येमध्ये काल गुरु गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि नरेंद्र मोदींची असलेली तुलना ही काल सोशल मीडियामध्ये आणि समाज माध्यमामध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची देशाच्या प्रधानमंत्र्याशी असलेली तुलना करणं हे मुळात गैर आहेत. गुरु गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी ही देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काल पडलेली आहे. खरं तर भारतासारख्या महाकाय विशाल अशा खंडप्राय देशामध्ये कुठला ना कुठला धार्मिक वाद आणि कुठला ना कुठला पौराणिक वाद हा मागच्या काळामध्ये नेहमी झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हा सातत्याने होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर भूतकाळातील राजकारणाकडे थोडं डोकावून बघितलं, त्यामध्ये डोकावण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून धार्मिक व श्रद्धास्थानांच्या वादाचे दाखले हे तुम्हाला जागोजागी सापडल्याशिवाय राहणार नाहीत. तो प्रश्न कधी ताजमहालाचा असेल, वादाचा प्रश्न असेल, तर कधी शिर्डीच्या साईबाबांच्या बाबतचा प्रश्न असेल. शिर्डीचे साईबाबा हे हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, हा धर्माचा वाद देखील महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. काल अयोध्येतील कार्यक्रमामध्ये गुरु गोविंदगिरी महाराज काय बोलले हे तुम्ही समाज माध्यमामधून आणि थेट कार्यक्रमात लाईव्ह द्वारा हे बघितलेले आहेत. वर्तमानपत्राचे रकाने सुद्धा काल गुरु गोविंदगिरी महाराजांच्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वाक्याने हे भरून गेलेले आहेत. परंतु त्यावर मात्र मी फार चर्वित चर्वण करणार नाहीत किंवा त्याच्या खोलामध्ये आणि तपशिलामध्ये जाणार नाहीत. यातून मात्र काल परवा जो राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राजकीय इव्हेंट बनून रामलल्लाची आणि राम मंदिराची स्थापना ही समस्त भारतीयांच्या दृष्टीने स्वाभिमानाची, अभिमानाची आणि गौरवाची बाब राहिलेली आहे. हे मात्र वेगळे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण यातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला प्रभू श्री रामचंद्र हे भारतीय राजकारणाच्या केंद्रबिंदू आणून पुढच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू राजकारणाशिवाय आता पर्याय नाहीत आणि हिंदूंचे राजकारण हा ट्रेंड हा भारतीय लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्याची आयडिओलॉजी ही हिंदुत्वाच्या राजकारणाची आयडिओलॉजी ही भारतीय जनता पक्षाला पुढच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक पुढे नेण्याची पद्धतशीर व्यूहरचना ही स्पष्टपणाने दिसून आलेली आहे. आणि त्यातून भारतीय राजकारण विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीचं राजकारण
हा येथील भारतीय राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू राहणार असल्याचं दिसून येत आहे. किंबहुना निवडणुकीचं राजकारण आहे हा हिंदुत्वाचा आणि धार्मिक मुद्द्यावर आणि कदाचित त्याचा जो डीएनए आहे हा मात्र निश्चितपणाने धार्मिकतेचा डीएनए भारतीय जनता पक्ष उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे करणार असल्याचं स्पष्टपणाने त्याची रणनीती ही दिसत आहे. त्यातून गुरु गोविंदगिरी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नरेंद्र मोदींचे बाबतचे विधान केलेले आहेत आणि ते नरेंद्र मोदींचे विधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गुण हे नरेंद्र मोदींना लाभलेले आहेत. असं जे विधान केलेलं आहे ते विधान मुळात आक्षेपार्ह आहेत. ते विधान मात्र गैरलागू ठरणार आहेत. परंतु हे विधान करत असताना मला मात्र या विधानाच्या बाबत कुठलंही आश्चर्य वाटत नाही. कारण यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्या किंवा अन्य कुठल्याही नेत्यांनी या विषयावर युगपुरुषांची आणि महापुरुषांची सध्याच्या राजकारणाच्या नेत्यांशी स्पर्धा करण्याची भूमिका ही मागच्या काळात देखील झालेली आहे. त्यामुळे हे जे विधान आहेत हे विधान मात्र मला फारसं आश्चर्यकारक वाटणार नाही. तुम्हाला कदाचित आठवत असेल किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु जयप्रकाश गोयल नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं आज के शिवाजी नरेंद्र मोदी. त्या पुस्तकामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आजचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा त्या आशयाचं गाभा असलेलं पुस्तक होतं. त्या पुस्तकावर मोठ्या प्रमाणावर वादंग आणि विवाद देशभरामध्ये निर्माण झालेला होता. त्यानंतर त्या वादंगानंतर निषेधाचे सूर उमटल्यानंतर ते पुस्तक प्रकाशन हे मागे घेण्यात आलेलं होतं. पुस्तक हे मागे घेण्यात आलेलं होतं. पुस्तकावर बंदी घातली गेलेली होती. ही गोष्ट मात्र आपण प्रामुख्याने गत काळात जर डोकावलं तर लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढेच कशाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रवक्ते असलेल्या मनीष तिवारींनी देखील देशाचे प्रधानमंत्री मोदी हे भगवान विष्णूचे अवतार असल्याचं यापूर्वी देखील विधान केलेले आहेत. त्यामुळे अयोध्येतील गुरु गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने एक टोकदार असा वाद, एक धार्मिक आणि राष्ट्रवादाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न हा उभा करून भारतीय जनतेला संभ्रमित करायचं, भारतीय जनतेला भ्रमित करायचं, भारतीय जनतेला गोंधळात टाकायचं आणि त्यातून मुस्लिम धार्मिक विद्वेषाचं वातावरण, ध्रुवीकरणाचं वातावरण हे पद्धतशीरपणे उभं करायचं आणि त्यातून मतांची बेगमी हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये धुईचं बीज रोवून मतांची बेगमी करायची, मताचे इमले रचण्याची योजनाबद्ध चाल ही भारतीय जनता पक्षाने आखलेली आहेत. केंद्रामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि देशभरामध्ये 12 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची हे निर्विवाद सत्ता आहेत. गेल्या 9.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने भारतीय जनतेच्या दृष्टिकोनातून फारशी समाधानकारक कामगिरी केली नाही आणि त्यामुळेच की काय उद्याच्या 2024च्या विधान लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सत्तेच्या सोपानाजवळ, सत्तेच्या सिंहासनावर आपल्याला आरूढ होता येणार नाही अशी भीती ही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये असल्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा उभा करून, राष्ट्रवादाचा आणि अस्मितेचा टोकदार वाद उभा करून ती निवडणूक आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याची पद्धतशीर अशी व्यूहरचना ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केल्याची आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या 9.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात फारशी सकारात्मक भूमिका घेतली नाहीत. स्वामीनाथन आयोगाच्या बाबत उत्पन्न खर्च अधिक 1.5 पट नफा असं आश्वासन हे 2014 आणि त्यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेली असताना मोदी सरकारने ते आश्वासन पाळलेले नाहीत. देशभरामध्ये दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन आणि ते स्वप्न दाखवलेलं होतं, ते स्वप्न देखील पूर्ण झालेलं नाहीत. त्यामुळे युवकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा भ्रमनिराश झालेला आहे. हे भ्रमनिराश आणि निराश झालेले मतदार त्यांना चुस्कारण्यासाठी, त्यांना अस्मितेचं गाजर दाखवण्यासाठी धार्मिकतेचे मुद्दे उपस्थित करून, वादाचे मुद्दे उपस्थित करून जाणीवपूर्वक इतिहासाला वेठीस धरण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील कालच्या प्रकरणामध्ये केल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यातून गुरु गोविंदगिरी महाराजांनी केलेलं विधान हे त्याला
स्पष्टपणाने आणि स्वच्छपणाने त्याला पुष्टी देणारच आहेत, हे यातून समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. इतिहासात जशा सत्य गोष्टी आढळतात तशा इतिहासामध्ये काही भाकड कथा आणि काही मिथक देखील आढळून आलेले आहेत. आणि इतिहासातील अनेक मांडणीमध्ये हे तथ्य असेलच असं अजिबात नाहीत. जसं की छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या गुरु असण्याबाबतचा वाद हा गेल्या अनेक वर्षापूर्वी आणि अनेकदा उफाळून आलेला आहे. आणि काल अयोध्येतील कार्यक्रमामध्ये गुरु गोविंदगिरी महाराजांनी रामदास स्वामींचा उल्लेख हा गुरुस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी केलेला आहे. मुळात गुरु गोविंदगिरी महाराजांनी आक्षेपार्ह विधान करून हे मात्र भारतीय जनमानसामध्ये आणि महाराष्ट्राच्या माणसामध्ये ही गोष्ट मात्र खटकणारी आहे. कारण रामदास स्वामींच्या बाबत अनेक मतमतांतरे आणि अनेक मतभिन्नता ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये दडलेली असताना त्यांना गुरुस्थानी बसवण्याचा प्रयत्न हा मात्र या ठिकाणी गैरलागू पडत आहेत. उजव्या विचारसरणीचे लोक हे रामदास स्वामींना गुरुस्थानी बसवत असताना डाव्या विचारसरणीचे लोक हे समकालीन पुराव्यांच्या आधारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत असं छातीटोकपणे आणि बिनदिक्कतपणाने ऐतिहासिक सत्यतेच्या कसोटीवर सांगत आहेत. परंतु या समकालीन पुराव्याच्या आधारे ह्या गोष्टी सांगत असताना त्यातील खऱ्या आणि खोट्या गोष्टीच्या विषयाच्या बाबत आज मात्र तिथे जाण्याचा विषय नाही. तो विषय जो आहे हा गुरुस्थानी असण्याचा विषय हा कधीतरी पुढच्या काळामध्ये त्यावर स्वतंत्रपणाने भाष्य करता येईल किंवा स्वतंत्रपणाने त्यावर व्हिडिओ बनवता येईल. पण प्रश्न हा निर्माण होतो की इतिहासाच्या साधनामध्ये अनेक ठिकाणी संदर्भ लागत नसताना त्याचा फायदा घेऊन तेच खोटं वारंवार सांगून समाजाला भ्रमित करण्याचा, समाजाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न हा आपल्या राजकीय सोयीसाठी त्यामध्ये भाकड कथांना जन्म घालण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या आणि काही विशिष्ट वर्गाने जाणीवपूर्वक केलेला आहे. त्यातून धार्मिकतेच्या आणि राष्ट्रवादाच्या आणि स्फूर्तिस्थानाच्या बाबत श्रद्धेचे प्रश्न उगाळून त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक होत असताना त्यातून मात्र इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न, इतिहासाच्या मोडतोड करण्याचा प्रयत्न आणि इतिहासाला वेठीस धरण्याचा प्रयत्न हा बिनदिक्कतपणाने होत असल्याने ती गोष्ट मात्र निषेधार्ह आहेत. आणि यातून या विकृतीकरणाच्या इतिहासातून उद्या जर कुणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि रामेश्वर भट हे एकमेकाचे मित्र होते असं जर अंधभक्तांनी विधान केलं तर त्याबाबत अजिबात अस्वस्थ होण्याचं कारण नाही. कारण अंधभक्त होण्यासाठी कमालीचा गुलाम आणि कमालीचे मूर्ख असावा लागतो. ते गुण मात्र अंधभक्तांमध्ये असतात. कारण शिकार करताना चारही बाजूनी ढोल बजवून हे सावजाला घेरलं जातं आणि अगदी तसंच पूर्वग्रह दूषित भावनेवर निष्कर्ष काढून त्यातून अनावश्यक गोष्टींची पेरणी करून, अनावश्यक इतिहासाची मांडणी करून, धार्मिक ध्रुवीकरण करून, जातीय ध्रुवीकरण करून मताची बेगमी आणि मतांचे इमले कसे रचता येईल हा खरा प्रयत्न राजकीय नेतृत्वाने केलेला आहे. त्यातून खरा आणि खोटा इतिहास हे कसं पडताळणी करायचं हे मात्र सत्यतेच्या कसोटीवर हे सजग अशा नागरिकांनी केलं पाहिजे. यातून खरा इतिहास बाजूला सारून खोटा आणि दांभिक इतिहास हा तुमच्या गळी उतरवण्याचं आणि तुमच्या मनावर लादण्याचं षडयंत्र हे अनेक वर्षापासून सुरू आहेत. त्याच्या अनेक उहापोहामध्ये आणि त्याच्या तपशिलामध्ये जाण्यासारखं या ठिकाणी आहेत. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यामध्ये फारसं न जाता असलेले जे प्रकार आहेत, इतिहासाच्या विकृतीकरणाचे प्रकार, इतिहासाच्या मोडतोडीचे प्रकार हे मात्र राजकीय सत्तेच्या आश्रयाने या ठिकाणी होत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका धर्माचे प्रतीक नाहीत, कुठल्या एका धर्माचे ते स्फूर्तिस्थान असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जाधव, भोसले, निंबाळकर, घोरपडेंचं राज्य नव्हतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे समस्त 18 पगड जातीचं होतं, रयतेचं राज्य होतं. पण 2024ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिकतेच्या मुद्द्यावर ती राममय करून लोकभावना चेतवून गेल्या 9.5 वर्षातील कामावर मत मागण्याऐवजी श्रद्धा आणि श्रद्धेच्या भावना उत्तेजित करून सत्तेचे सिंहासन कसं राखता येईल
आणि त्यातून धार्मिक ध्रुवीकरण कसं करता येईल, हा हमखास असा पर्याय हा भारतीय जनता पक्षाने निवडलेला आहे. त्यातून श्रद्धेच्या आणि धर्माच्या गुंगीचं औषध दिल्याशिवाय किंवा आफूची गोळीचं सेवन हे मतदारांच्या गळी उतरवल्याशिवाय आपल्याला त्याशिवाय पर्याय नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष ह्या गोष्टीमध्ये मात्र अतिशय तरबेज आहेत. भ्रम निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून भारतीय जनतेच्या मनावरील आपला कब्जा कायम ठेवायचं आणि सत्तेच्या सिंहासनापर्यंत आरामशीर कसं पोहोचता येईल, हा ध्रुवीकरणाचा सुनियोजित असा आराखडा ते पद्धतशीरपणे राबवत आहेत. आणि गेल्या काही वर्षांपासून त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा ही आंधळी असते, श्रद्धा ही भावनिक देखील असते आणि त्याचा बाजार मांडायला निगरगट्ट राजकारणी मंडळी आणि राजकारण्यांचे असलेले हस्तक ही या देशाला लागलेली सर्वात मोठी देणगी आहेत. असं उपहासाने म्हटलं तर वावगं होणार नाहीत. जनतेच्या जगण्याचे प्रश्न सुटले आहेत की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि जनतेच्या प्रश्नाशी राजकीय नेतृत्वाला फारसं काही देणं घेणं नसतं. जनतेच्या समस्यांच्या प्रश्नांची त्यांच्या आयुष्याची राख रंगोळी झाली असताना दारासमोर रांगोळी काढा आणि दारावर घरावर दिवे लावा हे म्हणणं मात्र अतिशय सोपं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये, बेरोजगारांच्या आयुष्यामध्ये आणि युवकांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सुख समृद्धीची दिवाळी कधी उजाडेल हा खरा प्रश्न या ठिकाणी आत्ममग्न करणार आहेत. प्रभू श्रीराम हे न्याय, सत्य आणि धर्माचे प्रतीक आहेत. पण अधर्माच्या आणि असत्याच्या वाटेवर जाऊन युगपुरुषांची तुलना राजकीय नेतृत्वाशी करण्याचा घोर अवमान हा जसा गुरु गोविंदगिरी महाराजांनी केलेला आहे, तसा यापूर्वी देखील अनेक राजकीय नेतृत्वांनी केलेला आहे. तसंच देशाचे प्रधानमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांशी होणारी तुलना ही जशी गैर लागू आहेत, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज जे सर्व गुण हे नरेंद्र मोदींमध्ये आहेत असं भासावणं हे जसं चुकीचं आहे, तसंच अगदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच नरेंद्र मोदींची प्रतिआवृत्ती आहेत असं सांगणं देखील हे इतिहासाचा उपमर्द करणार आहेत. अगदी त्याच पद्धतीने देशाचे माजी कृषी मंत्री असलेले शरद पवारांना जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची उपाधी आणि उपमा देणं हे देखील सर्वस्वी चुकीचे आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय नेतृत्वाने, राजकीय भडभुंजांनी हा तुलनेचा खेळ आणि हा तुलना करण्याचा जो आघोरी प्रकार आहे हा खेळ या ठिकाणी संपवला पाहिजे. तेजस्वी आणि तेजपुंज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशीच होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महासूर्याशी, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या तेजस्वी आणि तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर दिवा लावल्याने सूर्याचं तेज हे अजिबात कमी होत नसतं. सूर्य हा शेवटी अंतिमता सूर्यच असतो हे शाश्वत सत्य या ठिकाणी आपण स्वीकारलं गेलं पाहिजे. जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या पृथ्वी तलावरच काय, या ब्रह्मांडावर कोणाशी होऊ शकत नाही. त्यामध्ये नरेंद्र मोदी असेल किंवा अन्य कोणीही असेल, त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न, दिवाळखोरीचा प्रयत्न हा कुठल्याही राजकीय नेतृत्वाने किंवा राजकीय नेतृत्वाच्या हस्तकाने करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न उद्या त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र राज्यकर्त्यांनी आणि समस्त भारतीय जनतेतील समाजमनाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आज तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.